पुण्यातील घोरपडी परिसरामध्ये कडाक्याच्या थंडीत पुण्यातले हे 16 रुग्ण अशा पद्धतीने रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। हे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असणारे ही रुग्ण आणि अशा पद्धतीने पुण्यातल्याच घोरपडी परिसरात अर्थात भारत फोर्ज कंपनीच्या समोर उघड्यावरती हे सर्व रुग्ण पाहायला मिळत आहेत। याचं कारणही तसंच आहे। दादासाहेब गायकवाड यांची जी आस वृद्धाश्रम अनाथालय आहे त्या अनाथालयाकडे ससून रुग्णालय आणि पुणे पोलीस प्रशासनाने हे 16 रुग्ण दिलेत। मात्र या रुग्णांना ठेवण्यासाठी जागा नसल्याचं दादासाहेब गायकवाड यांचं म्हणणं आहे। जे काही इमारत होती त्या इमारतीची भाडेवाढ केल्यामुळे त्यांना ते परवडत नसल्यामुळे त्यांनी या उघड्यावरती या रुग्णांना आणलेलं आहे। सध्या पुण्यात थंडी पडलेली आहे, मात्र या थंडीच्या सगळ्या या वातावरणात अशा पद्धतीने या रुग्णांना वाऱ्यावरती ठेवणं, उघड्यावर ठेवणं कितपत योग्य आहे यावरती ससून रुग्णालय प्रशासनाने देखील आता हात झटकलेले आहेत। पोलीस प्रशासनाने देखील हात झटकल्याचं पाहायला मिळते। गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून ही रुग्ण हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कशा पद्धतीने एकूण माणुसकीला काळिमा फासणारी ही संपूर्ण घटना म्हणता येईल। कारण या सगळ्या रुग्णांना अशा पद्धतीने ठेवणं कितपत योग्य आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दादासाहेब गायकवाड ज्यांनी ह्या रुग्णांना इकडे आणलेलं आहे, नेमकं काय कारण आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तुम्ही या रुग्णांना का इकडे का आणले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ माता जय, संभाजीराजे। सर्वप्रथम TV9 परिवाराची मी या जागेवरती माझी दखल घेतलेली आहे, याबद्दल मी सर्व TV9 परिवाराचे मी आभार व्यक्त करतो। मित्र, कसं आहे सर, या जागेवरती पुणे महानगरपालिकेला गेले 8 वर्षापासून मी पत्रव्यवहार करतोय की मला या जागेवरती मला बिल्डिंग द्या किंवा पुणे महानगरपालिकेची मालकी हक्काची जागा असलेली मोकळी जागा द्या। परंतु पुणे महानगरपालिकेने केवळ मी एक दलित आहे म्हणून ते त्यांनी जातीवादी भूमिकेमधनं त्यांनी मला जागा दिलेली नाही। मग तुम्ही या रुग्णांना इकडे कसं काय आणलं? कारण की कडाक्याची थंडी पडलेली आहे, अशा पद्धतीने या वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना बाहेर ठेवणं कितपत तुम्हाला योग्य वाटतं? हे पहा, हे ससून हॉस्पिटल जे त्यांच्याकडे 108 जे दाखल होतात बेवारस पेशंट, त्यांच्यावरती पूर्णपणे औषध उपचार झाल्यानंतर पूर्ण बरे झाल्यानंतर ते आमच्याकडे वर्ग करतात आणि आम्ही त्यांचा या जागेवरती सांभाळ करतो। आणि पुणे शहर पोलीस ठाण्यांमधनं जेही बेवारस आजी आजोबा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन सुद्धा ते या जागेवरती त्यांना मिळून येत नाहीत, तेव्हा ते लोकसुद्धा आमच्याकडे वर्ग करतात। तुमच्या संस्थेचं नाव काय आहे आणि संस्था नोंदणीकृत आहे का? माझी संस्था नोंदणीकृत आहे। माझ्या संस्थेकडे ATG आहे, TLA आहे, CSR आहे, IT रिटर्न आहे। म्हणजे माझी संस्था पूर्णपणे कायदेशीर बाबीमध्ये परिपूर्ण आहे। नाव काय संस्थेचं? कुणाचं? संस्थेचं नाव काय तुमच्या? माझ्या संस्थेचं नाव आहे रुग्ण आधार फाउंडेशन संचलित आस्क वृद्धाश्रम अनाथ आश्रम। या सगळ्या संदर्भात ज्या रुग्णांचे नातेवाईक ज्यांना ससूनमध्ये या रुग्णांना ऍडमिट केलं होतं, त्यांचे नातेवाईक ज्यावेळी या सगळ्या संदर्भात चौकशीसाठी येत आहेत, त्यांचे रुग्ण मात्र त्या ठिकाणी आढळून येत नाहीये। तुमच्याकडे देखील चौकशी करण्यासाठी येतात, त्यावेळी तुमच्याकडे देखील त्याची ठोस माहिती नसल्याचं समोर आलेलं आहे। हे पहा, हे माझ्याकडे ज्यावेळेस ससून हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनाकडनं ज्यावेळेस माझ्याकडे लोक येतात त्यावेळेस त्या लोकांचा मी नातेवाईकांचा शोध घेतो। पुणे शहरमध्ये शेकडो लोक मी पुनर्वसन केलेले आहेत, महाराष्ट्रात केले आहेत, UP, बिहार, राजस्थान, दिल्ली, गोवा। शेवटचा पेशंट जर पाठवला असेल तर तो नेपाळपर्यंत मी पाठवलेला आहे। या पुण्याच्या कामामध्ये मी काम करत असताना ज्यावेळेस माझ्याकडे ससून हॉस्पिटल किंवा पोलीस प्रशासनाकडनं ज्यावेळेस माझ्याकडे आजी आजोबांचा सांभाळ करण्यासाठी माझ्याकडे दिले जातात त्यावेळेस मी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतो। शोध घेतल्यानंतर ज्यावेळेस आजी आजोबा त्यांचा पत्ता देतात त्यावेळेस मी त्यांचा सोशल मीडियावरती व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्यावरती मी ती पोस्ट शेअर करत असतो। त्याच्या माध्यमामधनंच नेपाळपर्यंत लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे। यांना का इकडे का ठेवलं तुम्ही? इकडे उघड्यावरती या जागेवरती तुम्ही प्रश्न केला होता की त्याचे नातेवाईक आले, त्यांचं भेटलेलं नाहीये। आम्ही ज्यावेळेस ते नातेवाईक आले होते, मला वाटतं 8-10 दिवसानंतरच मी बाबांची पोस्ट शेअर केली होती। त्यांना त्या काळी कळालं नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझी पोस्ट एका मिनिटामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमामधनंच त्या बेवारस बाबांचं, आजी आजोबांचं पुनर्वसन होतं। जे काल लोक आलेले होते ते जाती दृष्टिकोनातनं मला त्रास देण्यासाठी केवळ मी दलित आहे
म्हणून हे लोक मला त्रास देण्यासाठी बाबा ज्या दाखल आमच्याकडे झाले होते ते आजारी होते, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली असताना देखील ते खात पित नव्हते, तेव्हा ससून हॉस्पिटलमध्ये मी त्यांना ॲडमिट केलेलं होतं आणि सोशल मीडियावरती ते दाखल झालेलं असताना देखील हे लोक आलेले नाही आहेत. ससून हॉस्पिटलपासून पुढं काय झालं हे मला माहीत नाही. पण मग तुम्ही इकडे का आणलं? हे रुग्णांना कुठेतरी ठेवणं गरजेचं होतं, कुठल्या तरी एखाद्या बिल्डिंगमध्ये, एखाद्या घरामध्ये, असं उघड्यावरती तुम्ही का ठेवलंय? मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो ते शिवाजीनगरचे प्रसिद्ध विधी तज्ज्ञ आहेत, यांच्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्यांना मी 25,000 रुपये पर मंथली भाडं देत असतो आणि त्यांनी मला अचानकच 10,000 रुपये वाढवल्यामुळं मला नाईलाजानं मला बाहेर पडावं लागलेलं आहे. परंतु पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी मागणी करतोय की बाबा या जागेवरती आम्हाला जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, परंतु पुणे महानगरपालिकेने केवळ मी दलित असल्यामुळे मला ती जागा दिलेली नाही. मोफत जागा किंवा म्हणून नाही महानगरपालिकेच्या महसूल खात्यामध्ये महसूल पडावात म्हणून त्यांना मी हे देखील सांगितलेलं आहे, तुमची जागा जी असेल मोकळी जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, त्या बिल्डिंगचं मी हे देतो, भाडं देतो, प्रत्येक महिन्याचं भाडे देतो, प्लस त्याचं सुरक्षा देतो म्हणलेलो आहे. केवळ मी एक दलित असल्यामुळे त्यांनी मला दिलेलं नाही. आता मला एक सांगायचं की या रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था तुमच्याकडे नाहीये, मग तुम्ही ससूनकडे परत करणार आहात का? या रुग्णांना ससूनकडे पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या स्वाधीन करणार का? त्यांच्याकडे व्यवस्थित उपचार होऊ शकतील, तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते, तिथे तुम्ही त्यांना देणार आहात का? ससून हॉस्पिटलवरती माझा भरोसा नाही. ससून हॉस्पिटलमध्ये मी अनेक हजारो पब्लिक जे रोडवरती आळ्या किड्या पडलेल्या आहेत, सडलेले आहेत, अशा लोकांना मी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीच गेल्या दीड वर्षापूर्वी ससून हॉस्पिटलनं आमचे रितेश भाऊ गायकवाड, स्वप्नील वाघमारे, आम्ही लोकांनी ट्रॅप लासला आणि ससून हॉस्पिटलचे डॉक्टरच बेवारस पेशंटला अज्ञातस्थळी फेकून देतात, आम्ही रेड हँड पकडलं. म्हणून आम्ही आता हे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्यांच्या ससून हॉस्पिटलच्या ताब्यात देऊन त्यांचं आम्ही पुढचं गर्दनकाळ ठरणार नाही. ते आता सध्या आजारी आहेत, वेगवेगळे आजारीग्रस्त आहेत, काही त्यांना रक्त येतं, कोणाला पू येतो, नाही ना, कोण आहे? पेशंट्स आहेत ज्यांना तुम्ही इथे आणलं आणि बाहेर येऊन थंडी नाही त्यांना विचारा आमच्याकडे काय सुविधा आहे. मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं समजतं तर बरं होईल. या तर या सगळ्या रुग्णांना या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. यांना ससूनकडे खरं तर परत त्यांना स्वाधीन करणं गरजेचं आहे आणि आपण पाहू शकतो गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून हे सगळी रुग्ण आहेत या ठिकाणी आहेत आणि त्यांची व्यवस्था लागणं महत्वाचं आहे. आणि दादासाहेब गायकवाडांचं म्हणणं आहे की मला कुठेतरी एक जागा मिळावी, महापालिकेकडे त्यांनी पाठपुरावा केला आहे, मात्र जे रुग्ण आता या ठिकाणी आहेत त्यांची व्यवस्था या ठिकाणी होत नाही. अशा पद्धतीने खरं तर नातेवाईकांनी देखील विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.